नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशा स्वप्नाबद्दल बोलणार आहोत, जे स्वप्न दरवर्षी हजारो विद्यार्थी बघत आहेत. ते म्हणजे JBIMS, वेलिंगकर, सिमश्री, पुंबा अशा टॉप कॉलेजमधून MBA करण्याचं स्वप्न. बरोबर आहे. तर खूप जणांसाठी MBA साठी फक्त एक्झाम नसून तर त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी, त्यांच्या करिअरला बूस्टअप करण्यासाठी किंवा स्वतःलाही सिद्ध करण्यासाठी एक सेकंड चान्स आहे. सो हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा तुम्ही बेस्ट कॉलेज चूज करता किंवा निवड करता. बरोबर आहे. सो वेलकम बॅक एव्हरीवन टू CET बाय ग्लोबल ऑनलाईन. माय सेल्फ निहाल, युअर एज्युकेटर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026च्या महाराष्ट्र MBA CET साठी पुणे आणि मुंबई यामधील सर्वात बेस्ट MBA कॉलेज कोणतं आहे, त्यांचं कट ऑफ किती आहे, कॅम्पस कसा असणार आहे, त्यासोबतच प्लेसमेंट कसं असणार आहे आणि शेवटी तुमच्यासाठी कोणतं कॉलेज परफेक्ट राहणार आहे. राईट. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचं ड्रीम कॉलेज कोणतं आहे आणि तिकडे जाण्यासाठी, तिथे ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे याचं पूर्ण क्रिस्टल क्लिअर इमेज तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. पुढे जाण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला जर बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, तर तुमचा कट ऑफ हाय लागणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग असायला हवं. सो त्यासाठीच आपण घेऊन आलेलो आहोत MBA CET 2026 कंप्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रिपरेशन एक्सपर्ट्सच्या अंडर करता येईल, एक्सपर्ट्सच्या गायडन्समध्ये करता येईल. यामध्ये तुमचं पूर्ण सिलेबस, पूर्ण टॉपिक्स लाईव्ह सेशन्सच्या अंडर कव्हर केला जाईल, तेही मराठी आणि इंग्लिश या कंबाईन्ड लँग्वेजमध्ये. त्यासोबतच त्याचे तुम्हाला रेकॉर्डेड सेशन सुद्धा मिळणार आहेत. टॉपिक वाईज MCQ सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील. फुल सिलेबस नोट्स तुम्हाला मिळणार आहेत, जेणेकरून तुम्ही तुमचे नोट्स वाचून तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकता. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर त्यावरती मॉक टेस्ट देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन स्ट्रॉंग करता येईल. त्यासाठी आपल्याकडे मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यासोबतच MCQ सिरीज तुम्हाला दिली जाईल, ज्याचं PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. नवीन नवीन प्रश्नांची तुम्हाला ओळख होईल आणि एक्झामिनेशनमध्ये जर कुठल्याही प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारे फिरवून जरी प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं सोल्युशन इझिली काढता येईल आणि राईट आन्सरपर्यंत पोहोचता येईल. ओके. सो येत्या 1 डिसेंबर पासून आपली बॅच सुरू होत आहे. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा, या बॅचला जॉईन करा. या व्यतिरिक्त तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ॲप सुद्धा डाउनलोड करू शकता. या ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, असं ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करायचंय, ओपन करायचंय ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल. डॅशबोर्डमध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचंय. या डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचंय MBA CET. हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉइन द कोर्स. जॉइन करायचंय आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय. एकदा का तुम्ही जॉइन केलात, मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल. त्या कंटेंट फोल्डरमध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत, ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे, ते लाईव्ह सेशन सुद्धा ॲपमध्ये तुम्हाला दिसून येतील. तर अगदी सुरुवात करूया आपण. पुण्यामधील बेस्ट कॉलेजेस कुठले आहेत आणि तिथे तुम्ही MBA तुमचं कंप्लीट करू शकता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. तर पुण्यातील बेस्ट कॉलेज म्हटलं तर सध्या पुंबा आहे, ज्याचं पर्सेंटाईल दरवर्षी 99 पेक्षा जास्तच लागतो. सो तुमचा पर्सेंटाईल जर 95 पेक्षा जास्त किंवा 99, 98 असा आला तर नक्कीच पुण्यामधून जर तुम्हाला MBA करायचं असेल तर पुंबा कॉलेज बेस्ट आहे. अगदी डोळे झाकून तुम्ही या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. तुमचा कॅप राउंड 1 मध्ये जरी तुमचा पर्सेंटाईल चांगला असेल तर कॅप राउंड 1 मध्ये सुद्धा तुम्हाला पुंबा मिळू शकतं. बरोबर आहे. जर तुमचा पर्सेंटाईल 99 98 पेक्षा जास्त असेल तर पुंबा बेस्टच कॉलेज आहे. ठीक आहे. सो पुंबा हे पुण्यातील बेस्ट कॉलेज आहे. त्यानंतर तर ते आहे इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. याला मी ॲक्च्युली सेकंड प्लेसवरती ठेवेन, बिकॉज इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे हे जे कॉलेज आहे, तर टॉप प्रायव्हेट कॉलेजमधून मधल्यापैकी एक आहे, जिथे CET ॲक्सेप्ट केलं जातं कॉलेजमध्ये आणि ज्याचा कट ऑफ साधारण 89.2 पेक्षा 96 पर्यंत जातो. है ना. 89.2 पेक्षा जास्त असतो आणि 96 पर्यंत त्याचा कट ऑफ जातो. ठीक आहे. सो एक ब्रँड कॉलेज आहे हे पुण्यातील MBA करण्यासाठी, जिथे प्लेसमेंट पण चांगली मिळते तुम्हाला. सो याला मी सेकंड प्लेसवरती ठेवेन. ओके. आणि
या ठिकाणी जर तुमचा कट ऑफ या दरम्यान असेल म्हणजे 89.2 पासून 96 पर्यंत कट ऑफ जर तुमचा आला तर इझी ॲडमिशन तुम्हाला या कॉलेजमध्ये मिळू शकतं. सो इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे सुद्धा पुण्यातील एक प्रतिष्ठित कॉलेज आहे MBA करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा तुमचा जर कट ऑफ 91 किंवा 89 पासून 92 पर्यंत असेल आणि तुम्हाला इंदिरा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं नाही तर तुम्ही MIT स्कूल ऑफ मॅनेजमेंटला सुद्धा जाऊ शकता, जे की CET जिथे ॲक्सेप्ट केलं जातं आणि यामध्ये MIT स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये ज्याला MIT WPU असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये स्ट्रॉंग ब्रँड आहे हा MITचा एकतर, आणि दुसरी गोष्ट याचा कॅम्पस अगदी सुंदर आहे, खूप सुंदर कॅम्पस आहे, क्वालिटी कॅम्पस आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. सो तुम्हाला असं बेस्ट कॅम्पस हवा आहे, बेस्ट एन्व्हायरमेंट हवा आहे आणि तुमचा कट ऑफ जर 90 अबो 91.41 पर्यंत 92 पर्यंत जरी गेला तर MIT स्कूल ऑफ मॅनेजमेंटकडे तुम्ही वळू शकता. हे सुद्धा मॅनेजमेंट फील्डमध्ये MBA करण्यासाठी तुम्हाला बेस्ट कॉलेज आहे पुण्यामधून. ठीक आहे. त्यानंतर पुढे पुण्यातील एक प्रतिष्ठित कॉलेज आहे. जर तुमचा कट ऑफ 75 to 80 पर्यंत लागला, ठीक आहे, तर एक पुण्यातील खाजगी MBA कॉलेज आहे तथावडी या एरियामधलं. त्याला बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. BIMM याला शॉर्टमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. यामध्ये बघा या व्यतिरिक्त म्हणजे MBA CET तर ॲक्सेप्ट केलं जातंच, बट त्यासोबतच CMAT, CAT, MAT, XAT है ना, प्लस GDPI हे इथे आवश्यक आहे. म्हणजेच महाराष्ट्र MBA CET तर इथे ॲक्सेप्ट आहेच, पण तुम्ही या व्यतिरिक्त ते जरी केलेलं असेल तरी सुद्धा इथे ॲडमिशन मिळतं. ठीक आहे. म्हणजे फक्त CET नाही तर नॅशनल लेवल एक्झाम जे आहेत, इन्स्टिट्यूट लेवल टेस्ट देखील इथे चालतो. ठीक आहे. सो या बालाजी इन्स्टिट्यूटकडे तुम्ही वळू शकता जर तुमचा कट ऑफ 75 to 80 पर्यंत असेल MBA CET मध्ये. ओके. तर हे सर्व पुण्यामधील बेस्ट MBA कॉलेजेस होते. जर विद्यार्थी पुण्यातून करत असतील किंवा पुण्यात राहत असतील त्यांच्यासाठी हे कॉलेजेस बेस्ट आहेत. तुम्हाला जर मुंबईमध्ये कॉलेज बघायचे असतील, मुंबईमधूनच करायचं असेल, मुंबईमध्ये राहायचं असेल किंवा तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी बेस्ट MBA कॉलेजेस कुठले आहेत ते आता आपण पाहूया. ठीक आहे. मुंबईमधील बेस्ट कॉलेज, मुंबईमध्येच काय तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याला बेस्ट कॉलेज म्हटलं जातं, ते आहे JBIMS, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, ज्याचा कट ऑफ दरवर्षी 99.99 इतका लागतो. मोस्ट कॉम्पिटिटिव्ह कॉलेज आहे. इथे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असतं, सर्व विद्यार्थ्यांना याच कॉलेजमधून MBA करायचं असतं. बघा या कॉलेजबद्दल काही माहिती घ्या. मुंबईमधील बेस्ट कॉलेज आहे, महाराष्ट्रामधील सुद्धा बेस्ट कॉलेज आहे. याचा कॅम्पस इतका मोठा नाहीये. ओके. सिंगल रेड बिल्डिंग कॅम्पस एक आहे. राईट. लोकेशन ॲब्सोल्युटली अनबीटेबलच आहे. क्लासरूम, वायफाय या सर्व गोष्टी आहेत. एक प्रॉब्लेम आहे की जर बाहेरून विद्यार्थी येत असतील तर याला हॉस्टेलची सिस्टीम नाहीये. तुम्हाला PG फ्लॅट्स वगैरे असे मिळतील. ओके. त्यानंतर मुंबईमधील तर सर्वात प्रीमियम एरियामध्ये हे आहे. राईट. कॉर्पोरेट हेडक्वार्टर्स, इंटर्नशिप, कॉर्पोरेट कनेक्ट याचा खूप जबरदस्त आहे. त्याच गोष्टीसाठी JBIMS मोस्ट पॉप्युलर एक कॉलेज आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, ज्याचं प्लेसमेंट अगदी टॉप क्लास आहे. ओके. त्यानंतर या व्यतिरिक्त जर हे कॉलेज तुम्हाला नाहीच मिळालं तर पुढे आणखीन बेस्ट कॉलेजेस आहेत ज्यांचं सुद्धा प्लेसमेंट बेस्टच आहे. जसं की सिमश्री कॉलेज आहे. बघा पुढे वळण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हे तर तुमचं ड्रीम आहे, हे फ्युचर आहे, बट त्याच्या आधी तुमचं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि या प्रिपरेशनमध्ये तुम्ही काय काय करता तेच तुमच्या रिझल्टमध्ये झळकणार आहे. सो त्यासाठी तुमचं प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे आणि त्यासाठी आपण बॅचेस सुरू करत आहोत येत्या 1 डिसेंबरपासून. सो त्यासाठी तुम्हाला काय करायचं, या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज आणि व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि ही बॅच जॉईन करायचं आहे आणि एक्सपर्ट सोबत प्रिपरेशनला सुरुवात करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं ड्रीम है ना पूर्ण करता येईल. ओके. सो पुढचा कॉलेज आहे सिमश्री कॉलेज, याचा कट ऑफ 99.97 असतो. तो पॉईंटने काहीतरी खालीवर होतो, 96, 95 किंवा 98 असं होऊ शकतो. ठीक आहे. सो हे आहे सिमश्री कॉलेज, ज्याला सिडनेम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई असं म्हटलं जातं. एक स्मॉल मीडियम साईजचं कॅम्पस आहे. क्लासरूम्स वगैरे खूप चांगले आहेत. इतकं लक्झरी फॅसिलिटीज असं नाहीये, पण सिम्पल आणि फंक्शनल आहे. ठीक आहे. इथे सुद्धा हॉस्टेल फॅसिलिटीज नाही आहेत, विद्यार्थ्यांना PG वगैरे घेऊन करता येऊ शकतं. ठीक आहे. सेफ आहे, प्रीमियम एरिया आहे, कॉर्पोरेट ऑफिसेस सुद्धा जवळ आहेत, इंटर्नशिप करायला सुद्धा तुम्हाला सोपं आहे.
याचं सुद्धा नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. तुम्हाला प्लेसमेंट वगैरे खूप चांगली मिळते. ॲव्हरेज पॅकेज 10 to 12 LPA पर्यंत मिळतो. ओके. फायनान्स, मार्केटिंग, ऑपरेशन स्ट्रॉंग आहे यांचं. कंपनीज लाईक डिलॉइट, HDFC, ICICI, एशियन पेंट्स द बिगेस्ट कंपनी. ओके. या ठिकाणी यांचे कंपनीजचे नेटवर्क आहेत. ओके. सो सिमश्रीमध्ये सुद्धा तुम्ही एक चान्स घेऊ शकता. पुढचं एक कॉलेज आहे मुंबईमध्ये, वेलिंगकर कॉलेज, जे की प्रतिष्ठित कॉलेज आहे मुंबईमधलं. 99.92 त्याचा कट ऑफ असतो. ओके. या वेलिंगकर कॉलेजचा कॅम्पस खूप मॉडर्न आहे. हाय क्वालिटी कॅम्पस यांचा आहे. AC क्लासरूम्स वगैरे यांच्याकडे आहेत. ओके. रेल्वे जंक्शन जवळच आहे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी सुद्धा उपयुक्त असू शकतं. ठीक आहे. हायेस्ट यांचा जो प्लेसमेंट आहे तो 18 to 20 LPA पर्यंत जातो ॲव्हरेज पॅकेज. ओके. मार्केटिंग, बिझनेस ॲनालिटिक्स, HR या फील्डमध्ये तुम्हाला MBA करता येऊ शकतं. ओके. यांचे सुद्धा नेटवर्क स्ट्रॉंग्स आहेत. वेलिंगकर कॉलेज सुद्धा एक बेस्ट कॉलेज आहे. तुम्हाला जर तुमचा कट ऑफ 99.92 पर्यंत असेल, 99.95 पर्यंत असेल, तर तुम्हाला वेलिंगकरकडे वळता येऊ शकतं. अँड द लास्ट बट नॉट लिस्ट, SIES कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबईमधील हे सुद्धा एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, ज्याचा कट ऑफ 99.85 पर्यंत लागतो. याचा कॅम्पस सुद्धा खूप चांगला कॅम्पस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमधील हे एक प्रतिष्ठित कॉलेज आहे, SIES कॉलेज. ओके. आणि याचे सुद्धा नेटवर्क खूप स्ट्रॉंग्स आहेत. आणि तुमचा कट ऑफ जर 99.85 पेक्षा जास्त असेल, सो SIES कॉलेज सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट कॉलेज ठरू शकतं. ओके. सो हे सर्व आहे तुमचे मुंबई आणि पुण्यामधील बेस्ट कॉलेजेस. ओके. जर तुम्ही मुंबई पुणे या एरियामधून MBA करू इच्छिता, तुम्हाला बेस्ट कॉलेजेसमधून MBA करून तुमचं ड्रीम कंप्लीट करायचं असेल, तर या कट ऑफ पर्यंत तुम्हाला हे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतात. ओके. या व्यतिरिक्त आणखीन काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळवून देईन. ओके. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.